तिकडं मामाच्या घराचं बरंच काम होऊन गेलेलं होतं. त्यामुळे मी जरी खांब्याला आलो तरी मधूनमधून मला तिकडची आठवण येतच होती. भिंती आतून मातीनं सारवल्या होत्या, तरी बाहेरच्या बाजूनं काय झालं असेल, तो गवंडी कुठे पळून गेला असेल, मोलमजुरी करून हातावर पोट असणाऱ्या गरिबाचं असं ओरबडून त्यानं नेलं तरी कशासाठी, अशा विचारांनी मी बराच गोंधळून गेलेलो होतो. इकडं खांब्याला आल्यानंतर कुटुंबातली परिस्थिती विस्कळीत झाल्याचं चालता बोलता दिसत होतं. आतल्या आत बऱ्याच मनांची धुसफूस चालू होती, पण कोणीही बोलून दाखवत नव्हतं. प्रत्येकाच्या आतून त्यांना आवाज येत होता, आता आपली चूल आपण वेगळी मांडावी. बरेच दिवस असं रेटत चाललं होतं. तरी अधूनमधून नानांनी एकनाथ दादा आणि बाबा यांच्याशी वाद घालत विषय छेडला होता. पण टिकलं तर टिकलं असं म्हणून तेव्हाच्या तेव्हा त्यांनी ते प्रकरण तसंच विझवून टाकलं. मोठ्या तळ्याला यावर्षी जरा बरं पाणी होतं, त्यामुळे बऱ्याच लोकांनी ऊस लावला होता, पण कारखाना लवकर तोड देत नव्हता, म्हणून लोक खूप वैतागले होते. याच गडबडीत मी तिकडे जाऊन पोहोचलो होतो. मला या वातावरणाची कल्पना यायला थोडा उशीर लागला. मागल्या वर्षीच मंगल अक्कीचं लग्न होऊन ती श्रीरामपूरजवळ धनगरवाडीला नांदायला गेली होती. आमच्या एकनाथ दादांचे मोठे मेवणे रावजी मामा यांच्या कुंडलीचं लग्न लागायला 2 दिवसात धनगरवाडीला जाणार होतं. नवरी मुलगी धनगरवाडीची असल्यानं मी अक्काला लग्नाला जाऊ, चल मंगल अक्काला भेटायला, बरेच दिवस झाले माझी आणि तिची गाठ भेट नाही, असं म्हटलं. त्या लग्नाला राजू आणि मोठे दादा पण येणार होते. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गावातनं वराडाच्या ट्रकमधनं जाण्यासाठी मळ्यातून गावात जायला पायी पायी निघालो. अक्का मला आणि राजूला सोडायला ओढ्यापर्यंत आली. थोडं पुढे गेल्यावर तिने मला परत मागं बोलवून घेत, जर मंगल तुला तिकडं सुट्टीला थांब म्हणली तर थांबून घे महिनाभर, नंतर येतीन तुझा बाप तुला न्यायला धनगरवाडीला. राजू बराच पुढे माझी वाट बघत थांबला होता, त्यामुळे तिला उभ्या उभ्या होकार देत मी गावात राजूबरोबर निघून गेलो. वराडाच्या ट्रकमध्ये बसून जाताना खूप मज्जा आली. तिकडची गावं मी कधी पाहिली नव्हती, त्यामुळे सगळं नवीन नवीन दिसत होतं. वाडीत मारुतीच्या मंदिरासमोर दुपारचं लग्न होतं. पंक्तीमध्ये जेवल्यावर दुपारी तिथल्या पोरांचा गोट्यांचा डाव बघायला गेलो तर तिथे वेगळीच कला बघायला मिळाली. आतापर्यंत काचेच्या रंगीबेरंगी गोट्या हंटर बघून मी थकलो होतो, पण इथे त्याच आकाराच्या सगळ्या चुन्याच्या गोट्या दिसल्या. जगामध्ये असंही काही असतं हे मला तिथे पाहायला मिळालं. संध्याकाळी वराड निघेपर्यंत आमच्या गावातल्या पोरांनी धनगरवाडीच्या पोरांसोबत खूप भानगडी केल्या. एक भांडण तर तिथं शिवकालीन पाण्याच्या टाकीच्या बाजूला आमच्या एकनाथ दादांनी सोडवलं. कधी मंगल अख्खी मला इथं राहा म्हणून विचारते असं मला झालं होतं. वराड निघायची वेळ झाली होती, तेवढ्यात मंगल अख्खी तिथे येऊन दादांना म्हणाली, दादा निवृत्तीला ठेवते माझ्यापाशी 8-15 दिवस, चालन का? पहिल्यांदा आला इकडं, घालीन आणून कोणी बिजरलंच काय वाटलं तर. दादा आमच्या खांब्याचे घरचे करते पुरुष असल्यामुळं मंगल अक्कीनं वडिलकीच्या नात्यानं त्यांना विचारायचं तिचं काम करून टाकलं. एकनाथ दादांनी राजूवान माझ्याकडे बघत, पाय बुवा त्याचं त्याला विचारून, त्याला जर करमत असं नाही तर ठुई मी काय सांगू, असं दादा अक्कीला म्हणताच अक्कीने मला विचारलं. माझ्या एकदम मनासारखं झालं होतं, त्यामुळे मी मुंडकं हलवून तिच्याबरोबर तिच्या घरी निघून गेलो. वराड निघून गेल्यावर संध्याकाळी मला आठवण झाली, ट्रकमध्ये बसून येताना राजू आणि मी आलो होतो, त्याची मी परवानगीसुद्धा घेतली नव्हती, याचं मला वाईट वाटलं. पण आपल्या म्हणण्यासारखं अक्कीच्या घरी थांबायला मिळालं या आनंदात मी झोपी गेलो. नवीनच असल्यामुळे घरच्या कोणाशी माझी ओळख नव्हती. दुसऱ्या दिवशी चितळीच्या डिस्लरीची मळी वावरात बैलगाडीनं खत टाकायचं काम आमच्या दाजींचं सुरू होतं. दारूच्या कारखान्यातलं वाया जाणारं घाण पाणी कारखान्यापासून 1 किलोमीटर अंतरावर 20-25 एकरावर मोठमोठे चौकोनी खड्डे घेऊन त्यात सोडलं होतं. नंतर ते घट्ट झाल्यावर फावड्यानं अर्ध सुकलेला काळा पदार्थ बाहेर उपसून परत वाळायला घालायचा. 2 दिवसांनी वाळला अशी खात्री करून बैलगाडीत घालून आपल्या वावरात न्यायचा. असा तो फार मोठा अवघड मळी प्रपंच होता. त्याच्यात खताचा किती गुण होता हे काही सांगता येणार नव्हतं, पण वास भयानक बेकार होता. दारूच्या कारखान्यातली मळी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. दाजींनी पहिल्याच दिवशी मला सगळं समजावून सांगितलं. त्यांचे बरेच मित्रही दररोज मळी व्हायचे. अरे शिवा, पोरगा कोण आणलाय आज? दुपारच्या सुट्टी झाडाखाली बैलगाड्या सोडल्यावर त्यांच्या मित्रांनी दाजींना विचारलं. अरे मेवना आहे माझा,
कालच्या लग्नाचं वऱ्हाड त्यांच्या गावातनं इकडं आलं म्हणून योगानं तो आला इकडं. त्याच्या बहिणीने त्याला थांबवलं म्हणून चल म्हणलं माझ्याबरोबर. तिथे पण दुपारच्या गोट्यांचा डाव झाडाखाली चांगला रंगला होता. काल मी नुसता डाव बघितला होता आणि लगेच 24 तासात मी त्याच्यात सामीलही झालो. दाजींनी मला त्यांच्यातल्याच 2-3 जणांकडनं गोट्या उसण्या घेऊन दिल्या. अर्धा तास आमचा खेळ चालला. तेवढ्यात मी सगळ्यांना उंगलवून बी टाकलं. शिवा, पाहुणा गोट्या खेळायला लय डेंजर दिसतो. अरे आत्ता आमच्याकडनं उसणं घेऊन खेळला ना आम्हाला कांगाल करून टाकलं त्याने. तर मला खेळत नेम होता, मी तरी काय करणार. काचेच्या गोट्यांपेक्षा त्या खूप जड होत्या. त्यामुळं माझे चड्डीचे दोन्ही खिसे भरून जड झाले होते. सगळ्या पोरांची आता माझी ओळख झाली होती. त्यांनी मला चांगलं ध्यानात ठेवलं होतं. दुपारनंतर आम्ही बैलगाडी भरली आणि मळी वावरात आणून टाकली. संध्याकाळी घरी आलो. मी घरून येताना अंगावरच्या कपड्यावरच आलो होतो. मला बदलायला कपडेच नव्हते. अक्कीचे मोठे भाऊजी बाबूदाजी यांनी श्रीरामपूरहून शनिवारच्या बाजारातून मला एक अंडरपॅन्ट बनियान आणलं. त्यांचं भाजीपाल्याचं दर बाजारी माळवं असायचं. दुसरे भाऊजी आळंदीला कीर्तनकार महाराज व्हायला गेले होते. मागच्या 8-15 दिवसात ते धनगरवाडीला आले तेव्हा त्यांच्याबरोबर माझ्या उंची एवढा महाराज होता. जाताना ते त्यांचा पायजामा इथेच विसरून गेले. तो पायजामा मला मिळाला. आत्तापर्यंत मी अर्धी चड्डीच घातली होती. आयुष्यात पहिल्यांदा मोठी इजार त्या दिवशी मिळाली. दररोज मळी वाहायला तिकडं गेल्यावर मला सगळं पाठ होऊन गेलं. एक दिवस दाजींनी मला एकट्यालाच पाठवून दिलं. नंद्या प्रधानाची जोड इतकी चांगली होती की एकदा बैलगाडी सरळ निघाली म्हणजे बैलगाडीच्या साठीला कासरा नुसता गुंतून द्यायचा आणि आपण फक्त हवा खात बसून राहायचं. सोडायला गेलं तर मुंडकंसुद्धा हलवत नव्हते. गळ्यातून शिवळ काढून थोड्या धुऱ्या वर केल्या की हळूच मान बाजूला करायचे. तिथून पुढे उन्हाळाभर दाजी, मंगलाक्की आणि मी मळी काढायला बैलगाडी घेऊन जायचो. एखाद दिवशी मळी व्हायला सुट्टी असली तर आदल्या दिवशीच मी बाबूदाजींना हात पुढे करा म्हणायचो. त्यांनी तो पुढे केल्यावर मी त्यांच्या हातावर हात ठेवून, सांगा मला आत्ताच्या आता उद्या तुमच्या सायकलीची चावी माझ्या ताब्यात पाहिजे, द्या शब्द, असं म्हणून मेहण्याचा मान राखत ते लगेच बाबळीला उभ्या केलेल्या सायकलची चावी सकाळी सकाळी माझ्या ताब्यात देऊन मोकळे व्हायचे. मला नुकतीच शीटावर बसून सायकल यायला लागली होती, पण अजून पाय पुरत नव्हते. 2 वर्षापासून मी सोपान मामाची सायकल नळीतनं हाणायचो. ती सायकल 24 नंबरची उंच असल्यामुळे मला अजून बसता येत नव्हतं. ही 22 नंबरची थोडी बुट्टी होती. माझ्या मापाची मिळाली होती. म्हणून असा एक दिवस चान्स मिळाला तर मी अजिबात सोडत नव्हतो. काय नाही फिकीर, आता चांगली येते तुला. मामांना आल्यावर सांगतो घेऊन द्या याला जुनी पाणी का होईना शाळेत जायला. एकदा दाजी म्हणाले. मला खूप बरं वाटलं. खुद्द जावयानं सांगितलं तर कुठली गोष्ट मिळणार नाही असं शक्यच नव्हतं. मी पण त्यांना, दाजी सांगा बरं का ध्यान करून नानांना, मला लय लांब आहेत ना गावात, दररोज यायला लागतं शाळेत दोडीला. तिकडं मामाच्या गावाला दोडीला बऱ्याच पोरांना सायकलवर शाळेत जाताना पाहिल्यावर मलासुद्धा वाटायचं आपल्याला कधी येईल सायकल. पण आता वेळ आली होती असं वाटायला लागलं. इथे आल्यावर वाडीच्या बाजूला रेल्वे लाईन होती. तशी मी रेल्वे अजून प्रत्यक्षात पाहिली नव्हती. लहानपणी झुकझुक गाडी म्हणत एसटीनं मामाच्या गावाला जायचो. इथे आल्यावर रेल्वेचा भोंगा लांबून ऐकू आला की सरळ मी मारुतीच्या मंदिरापासून सुसाट पडत रेल्वेचा रूळ गाठायचो. मंगलाक्कीचे सासू सासरे मला लय हसायचे. आगीन गाडी निघून गेल्यावर रुळा शेजारून लांब जाताना रेल्वेतून फेकलेले कागदाचे कप, प्लॅस्टिकचे चमचे, मोकळ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या मी गोळा करून आणायचो. वाडीतली पोरं बऱ्याच वेळेला रेल्वे रुळावर 5-10 पैसे ठेवून रेल्वेची वाट बघत असायचे. बऱ्याच वेळानं कधीतरी धाड करत रेल्वे येऊन गेल्यावर ते पैसे किती चपटे झाले हे त्याच्यातला एक शहाणा सुरता सगळ्यांना दाखवायचा. बऱ्याच दिवसांपासून मी बाबूदाजींना, मला रेल्वेत बसवा, मी किती कामं ऐकतो तुमचं, असा हट्ट केला होता. म्हणून एक दिवस त्यांनी मला चितळीवरून श्रीरामपूरला पॅसेंजरमध्ये बसवलं. वाडीजवळ रेल्वे आल्यावर मी दरवाज्यात उभं राहून रेल्वेतनं पूर्ण वाडी कशी दिसते ते बघून घेतलं. पुढच्या वळणावर मागून मला इंजिन स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे त्याच्यातून निघणाऱ्या धुरांच्या रेषा मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो असं वाटलं दिवसभर या गाडीतनं उतरूच नाही. लगेच 2 मिनिटात स्टेशन आलं आणि बाबूदाजी माझ्याजवळ येऊन, चला उतरा निवृत्ती महाराज, संपले आपले पैसे, असं म्हणाले आणि आम्ही उतरून घेतलं. दाजींचे मोठे भाऊ बाबूदाजी यांच्याबरोबर मी अधूनमधून हरेगाव, चितळी, गणेशनगर, खैरी, श्रीरामपूर, बेलापूर अशा बऱ्याच ठिकाणी भाजीपाला घेऊन विकायला बसायचो. त्यांची विकायची कला अजब असायची.
दिवसभर बसल्यावर त्यांना कंटाळा यायचा. मग सगळं दुकान माझ्या ताब्यात देऊन ते 5-10 मिनटं फिरून यायचे. येताना मला खायला काहीतरी नक्की घेऊन यायचे. संध्याकाळी गिऱ्हाईक कमी व्हायचं व तिथेच ते मला आणलेला खाऊ सोडून द्यायचे. परत इकडं तिकडं फिरून सगळ्या गोष्टी पाहिल्यावर बाजार संपवून त्यांच्याबरोबर घरी पोचायचो. एकदा असंच हरेगावच्या बाजारात दुपारी भाजीपाला घेऊन बसलो आणि एकच हुल्लड पडली. सगळा भाजीपाला संपला, पण इतर बाजारांच्या तुलनेत 25% पैसे मिळाले नाहीत. परत तिकडं जायचं आम्ही नावसुद्धा घेतलं नाही. भानगड काय झाली हे आम्हाला नंतर समजलं. तिथे बाहेरगावची मंडळी गोंधळ करून बऱ्याच बाजारातल्या लोकांना असं फसवतात असं कळलं. त्या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली होती. वावरात टाकलेली मळी एकदम फायदेशीर झाली होती. शाळा सुरू व्हायला 5-7 दिवस राहिले असतील. नाना मला घ्यायला येणार होते एवढं माहिती होतं. त्यामुळे बाबूदाजींनी मला श्रीरामपूरला नेऊन चांगले कपडे घेतले. लहान असूनही उन्हाळाभर मी खेळता खेळता का होईना त्यांचं बरंच काम केलं होतं. नंतर सगळी धनगरवाडी मला माझ्या करामतीमुळे ओळखायला लागली. पाहुणा असल्यामुळे बरेच लोक लहान असूनही माझ्याबरोबर आदरानं बोलायचे. चांगला 1.5 महिना राहून मी दाजींबरोबर अख्ख्या वावरात मळी टाकली होती. सीटावर बसून सायकल चालवायला शिकलो होतो. जिंकलेल्या गोट्यांचे 2 डबे भरून ठेवले होते. भाजीपाला विक्रीची कला बाबूदाजींनी मला शिकवली होती. जीवनातली पहिली लांब विजार मला तिथं घालायला मिळाली होती. बाहेरच्या माणसाशी कसं बोलायचं, बाजारातला व्यवहार कसा हाताळायचा, या सगळ्या गोष्टी मी या सुट्टीत शिकून घेतल्या होत्या. एकंदरीतच मला सगळं बाहेरचं जग समजलं होतं. 2 दिवसात नाना धनगरवाडीला येऊन पोचले होते. सगळ्यांनी माझ्या तिथल्या कामाची वाहवा केली होती. पोरगं इथं थांबल्याचं समाधान नानांनाही वाटलं होतं. थोड्याच वेळात आम्ही निघणार हे मला माहिती होतं. तेवढ्यात मी मारुतीच्या देवळाजवळ गोट्या खेळणाऱ्या सगळ्या पोरांना भेटून आज चाललो माझ्या गावाला, तुमचा खेळ बंद करू नका, चालू ठेवा असं म्हणालो. ते माझ्याकडे बराच वेळ बघत राहिले. मी माझा हात त्यांच्या पुढे करत, हे तुमचे 2 डबे घ्या वाटून तुमच्यात असं म्हणून जिंकलेल्या सगळ्या गोट्या त्यांच्या हातात मी परत देऊन टाकल्या. अरे निवृत्ती चल लवकर. घराकडनं आवाज आल्यामुळे तिकडे जाऊन लगेच भरलेली पिशवी हातात घेत नानांबरोबर खांब्याला निघून गेलो. तिथून निघताना सगळी पोरं त्यांचा गोट्यांचा डाव सोडून मला वाट लावायला आली. अक्कीच्या घरासमोर सगळी ती येऊन थांबली होती. घरी गाडीवर बसून जाताना मला या उन्हाळ्यात बाहेरचं जग बऱ्यापैकी समजलं होतं. मी आता 7वीच्या वर्गात जायला लागलो होतो. सोपान मामा आणि लहान मामीला स्वाती 30 मे 90ला झाली होती. अर्चना 3-4 वर्षाची होऊन आता तिच्या पाठीवर त्र्यंबक मामा सरू मामीला 28 जुलै 90ला आत्माराम झाला. या सर्वांना घरीच ठेवून त्या शेतमजुरीच्या कामावर जायच्या. शाळेत मी जरा बऱ्यापैकी होतो, त्यामुळे आमचे वर्गशिक्षक घुले सरांनी स्कॉलरशिपला बसणाऱ्या मुलांमध्ये माझं नाव पक्कं करून टाकलं. माझ्याबरोबर 7वी अ आणि ब मधली 10-15 मुलं होती. शाळेपेक्षा वेगळे काही जादा तास असतील तर मला मामा आणि दादा लगेच परवानगी द्यायचे. या परीक्षेसाठी शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी तास घेतले जायचे. दिवाळीनंतर दिवस लहान होत चालला होता, त्यामुळे शाळा 5ला सुटल्यानंतर 1 तास स्कॉलरशिपचा वर्ग चालायचा, म्हणजे निघताना बराच उशीर व्हायचा. गावातून येताना नदीजवळ रस्त्यात कायम कमरे इतकं पाणी तुंबलेलं असायचं. त्यामुळे बराच मोठा वळसा घालून पुन्हा मुख्य रस्त्याला लागायला लागायचं. फक्त उन्हाळ्यातच ते डबकं कोरडं झालं की रस्ता सरळ असायचा. त्यातच पुढे रस्त्याला आणखी एक सिमेंटची मोठी मोरी होती. सगळी पोरं म्हणायची, त्याच्यात बोताळीन जाऊन लपती, पोरांना आतमध्ये वडून केस मोकळे सोडून अंगावर बसती, लय हाल करती. मला तिथून जाताना लय कसं तरी व्हायचं. एकटा असल्यावर त्या मोरीवरनं मी डोळे झाकून पाळायचो. कधीकधी घरी येईपर्यंत छातीत धडधड होत राहायची. घरी गेलं की काही आठवायचं बी नाही. जास्त पोरांबरोबर असलो तर काही वाटत नव्हतं, पण जेव्हा एकटा असायचो तेव्हा अचानक लई भ्याव वाटायचं. संध्याकाळी घरी आल्यावर भोताळीन कशी असती ग, मला बरीच पोरं सांगतात. आपल्या डबकाजवळच्या माळावर भोताळीन फिरती आणि पोरांना मोरीत घालून गुदगुल्या करीती, शेवटी हसून हसून बऱ्याच पोरांना तिने मारला असं म्हणतात सगळे. खरं आहे का असं विचारायचो. सुद्धा बराच वेळ गप्प बसून आलेला ठसका गळ्याखाली उतरवत असती, पण कोणाला काय करत नाही ती. एखाद्याने तिची खोड केली का मग त्याचा पिच्छा सोडत नाही. तू नको काय काळजी करू, काळ्या सावळ्या पोरांना ते काय करत नाही हे मात्र खरं, तेव्हा तू अजिबात फिकीर करायची नाही असं काहीतरी सांगून तेव्हा वेळ मारून नेली.
बनं काहीही सांगितलं तरी ती मोरी ओलांडताना मला ती भुताळीन दिसायची. एक दिवस नाना खांब्याहून दोडीला आले. मला त्या दिवशी घरी पोचायला अंधार पडून गेला होता. मळा ते शाळा 3 किलोमीटर अंतर जास्त होतं, त्यामुळे मी 5वीत असल्यापासून सायकलची मागणी करत होतो, पण अजूनपर्यंत ती मागणी काही पुरी झाली नव्हती. पण आज नानांना वाटलं की याला सायकल घेऊन दिली तर तो शाळेतनं लवकर घरी येईल. मला मामाच्या घरी शाळेत घालताना मामाकडे राहणं खाणं या व्यतिरिक्त कपडे दप्तर आणि इतर आवश्यक गोष्टी मला नानाच घेऊन देत किंवा दादाकडं पैसे देऊन जात. सगळ्याच गोष्टीचा भार मामाच्या कुटुंबावर टाकणं हे अति होत होतं ना. त्यामुळे सायकल मला नानांनी घेऊन द्यावी अशी रास्त भावना मामाच्या कुटुंबातल्या सगळ्यांची होती आणि त्यात चूक काही नव्हतं. त्या दिवशी नानांनी मला सायकल घ्यायचं कबूल केलं. अरे सोपान, निवृत्तीला एखादी जुनी पाणी सायकल पाय कुठं मिळाली तर. जेवणानंतर त्यांच्या गप्पा चालू असताना माझ्या कानावर हा विषय पडला. मला मनातनं खूप आनंद झाला. शाळेत जाताना मी बऱ्याच वेळेला दळण डोक्यावर घेऊन जायचो. मी नसेन तर दोन्ही मामींपैकी एकीला दळण घेऊन जावं लागे. त्यामुळे मला सायकल घेऊन द्यावी अशी मामींचीसुद्धा मनोमन इच्छा होती. त्या दोघींचाही ताण बराच कमी होणार होता. हप्त्यातून 2-2.5 पायल्या दळण आरामशीर लागायचं. डोक्यावर दळणाच्या पिठाची गोणी घेतली की माणूस बऱ्यापैकी भुरका फटक व्हायचा. त्यामुळे सर्वांचाच सायकलसाठी आटापिटा चालू होता. आता इकडं खांब्याला आमचं कुटुंब एकत्रित असल्यानं शाळेत जाणाऱ्या माझ्या भावंडांपैकी कोणाकडेही स्वतंत्र सायकल नव्हती. तेव्हा घरच्या उत्पन्नातनं मला एकट्याला सायकल घेणं किंवा नानांनी घेऊन देणं अशक्य होतं. माझे आजोबा शंकर पाटील जोरी यांचा कुटुंबावर एक हाती अंमल होता. त्यामुळे सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल आणि मोठा बारदाना असलेलं घर फुटणार कसं नाही याची ते काळजी घेत. अशा सगळ्या वातावरणामुळे नानांनी माझ्यासाठी वेगळा निर्णय कधीच घेता येत नव्हता. घरातल्या ज्येष्ठांकडे माझ्या मुलाच्या सायकलसाठी काही तरतूद करा असंही त्यांना म्हणता येत नव्हतं. 10-15 दिवसानंतर नाना एक दिवस नांदूरच्या मोंढ्यावर घरच्या कांद्याच्या गोण्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन आले. ते साधारणतः सकाळी 11 वाजता मोंढ्यावर पोचले असतील. मोंढा 4 वाजता सुरू होणार होता. नानांची जरा व्यापारी बुद्धी असल्यानं या 3-4 तासांमध्ये एखाद्या शेतकऱ्याकडनं 10-15 कांद्याच्या गोण्या उक्त्या ठरवून खरेदी केल्या. गोण्या आहेत त्याच जागेवर ठेवून स्वतःच्या नावावर मोंढ्यावर लावल्या. या सगळ्या गोष्टीमध्ये संध्याकाळी त्यांना त्या व्यापारातनं 400 रुपये नफा मिळाला. ही सर्व डोक्यालिटी त्यांनी माझ्या सायकलसाठी लावली होती. कांद्याची पट्टी रात्री उशिरा मिळाली. दरवर्षी ते एकनाथदादांबरोबर कांबळं आणि घोंगड्या घेऊन कोकणात विकायचे. त्यामुळे त्यांना जगातला थोडाफार व्यापार कळलेला होता. इथल्या इथे त्यांनी माझ्यासाठी ही खटपट केली. मी शाळेत असल्यावर कोकणातनं घरी जाताना बऱ्याच वेळेला दोडीला मुक्कामाला यायचे. तेव्हा त्यांची घोंगड्यांच्या खरेदी विक्रीबाबत कायम दादाबरोबर चर्चा चालायची. सोपान मामानं मला मी येडूमामाची यंपला तुला घेऊन देतो असं बरेच दिवसापूर्वी सांगितलं होतं. यंपला म्हणजे सायकल. त्याप्रमाणे मामानं मधल्या काळात नानांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा हमाल मित्र येडूमामाची 22 नंबर एम्पला विक्रीला असल्याचं नानांना सांगून टाकलं. सोपान मामानं त्या सायकलला एम्पला नाव कुठून शोधलं हे मला आजतागायत कळलेलं नाही. दुसऱ्या दिवशी पाहुणे सकाळीच गावात येडूमामाकडे चहाला हजर. 350 रुपये सौदा पक्का. सोपानचा भाचा काय आणि येडूचा भाचा काय. शिकणाऱ्या पोराला सायकल जायला लागली म्हणून लवकर तुकडा पाडला. सायकल ताब्यात घेऊन नाना आणि मामा लगेच बाळू कोंडाजी केदारच्या श्री ब्रह्मानंद सायकल मार्टमध्ये मेकॅनिक सीताराम आडभाई यांच्याकडे गेले. बारीक सारीक कामं 5-25 रुपयात नानांनी समोर उभं राहून पूर्ण करून घेतली. त्यामध्ये नवीन लाल सीट, 2 मऊ मुठी, घंटी, मागच्या चाकाला शिटाखाली लावलेलं कुलूप, दोन्ही चाकात रंगीत गजरे, पुढच्या मडगाडला खाली वाचाल तर वाचाल, मागच्या मडगाडला सायकल सोडून बोला, अशी 2 रबरी मडफ्लॅप बसवून घेतली. अशा परिपूर्ण केलेली एम्पला मधल्या सुट्टीत शाळेसमोरच्या लिंबाच्या झाडाला लावून चावी माझ्या हातात दिली. मी ती व्यवस्थितपणे पॅन्टच्या खिशात ठेवून दिली. शेवटी जाताना तू म्हणल्यावाने मी माझं काम केलं आहे, आता तुझं काम तू कर, चांगला अभ्यास कर, सांगायला लावू नको परत परत. आणि सायकल दुकानात सीताराम आडबाईला सांगून आलो आहे, काय बारीक सारीक सायकलचं काम असेल तर करून द्या, पैसे असले नसले तरी पोराजवळ. हे ऐकताना माझे डोळे पाणावले. त्यांनी पुढची बी सोय करून ठेवली होती माझी. हे ऐकल्यावर काय बोलावं हे मला क्षणभर सुचेना. मी पण त्यांना होकार देत मान हलवली. नानांचाही ऊर दाटून आला होता. पण माझ्याकडच्या अपेक्षा मागे घेत ते म्हणाले,
तरी तुला जसं जमन तसं बघ हां. आणि माझा निरोप घेऊन ते खांब्याला निघून गेले. मधल्या सुट्टीत मी माझ्या जवळच्या मित्रांना एम्पलाकडे घेऊन गेलो. आमचा बराच वेळ तिला न्याहाळण्यात गेला. मी यापुढे आता याच एम्पलावरनं येणार होतो याचा आनंद क्षितिजा पलीकडे ओसंडून वाहत होता. एम्पलाचा त्रिकोणी नळ्यांचा साठा लाल कलरमध्ये आणि मडगाड चंदेरी चमकदार असल्यानं अशी सायकल शाळेतसुद्धा कोणाकडं नव्हती. माझा पुढचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा होऊ शकतो असं तर माझी सायकल मला सांगत नसेल. आता मी इतरांच्या दृष्टीनं या एम्पलाचा मालक झालो होतो, पण तिसरा. तिच्या हँडलवर मधल्या नटाजवळ श्री अण्णासाहेब मोहन गंगावणे, मिठसागरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आणि पुढे अंधुकपणे तारीख, महिना आणि वर्ष 1981 असं लिहिलं होतं. म्हणजे ती येडूमामानं सुद्धा सेकंड हँड घेतली होती. बहुतेक तो सुद्धा वापरून कंटाळलेला असावा. इकडं शाळेची घंटा होऊन गेली. बाकी सगळी मुलं घरी गेली. आमचा जादा तास असल्यानं गोलेसरांनी वर्गात येऊन बुद्धिमापनावर बराच वेळ त्यांच्या क्लृप्त्या आणि सूत्र शिकवली. माझा हात अधूनमधून खिशातल्या चावीकडे जात होता. मन एम्पलाकडे एकवटलं होतं. दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ देऊन काही सूचना त्यांनी सगळ्यांना दिल्या आणि शेवटी आम्हाला घरी जायची परवानगी मिळाली. तसा मी वर्गातनं एम्पलाकडे चिंगाट पळत सुटलो. जवळ जाऊन मी तिला मनसोक्त न्याहाळली. मागं माझ्या 7वीच्या वर्गाकडे बघताना आता पुढं जास्तीचा अभ्यास करून मला माझे दिवे लावावे लागणार होते असा विचार माझ्या मनात पिंगा घालत होता. अडाणी माणसाच्या मुलानं शिक्षणामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी यासाठी केलेल्या व्यापाराचा मी विचार करत होतो. शाळेचे सगळे दरवाजे खिडक्या लावून शिपाई मंडळी आता घराकडे निघाली होती. त्यातले श्याम काचोळे यांनी, "अरे वा, सायकल दिली वाटतं तुला घेऊन, जोरी तुला," असं विचारलं. मी होकारार्थी मान डोलावली. आता दिवस टेकायला लागल्यानं जास्त वेळ करून चालणार नव्हतं. नानांनी दुपारी केलेल्या उपदेशाचा विचार करत मी एम्पलावर टांग मारली आणि मळ्याकडचा रस्ता धरला. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.